नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे मातीची सावली. मातीची सावली या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण पाठाच्या लेखकांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भाग 3 मधील धडा क्रमांक 11वा अभ्यासणार आहोत. याआधी आपण 2 भागांचा अभ्यास केलेला आहे. भाग 3 मध्ये धडा क्रमांक 11वा शीर्षक आहे मातीची सावली आणि मातीची सावली या पाठाचे लेखक आहेत स्टॅनली गोन्साल्विस. यांचा जन्म 1955 मध्ये झालेला आहे. स्टॅनली गोन्साल्विस हे प्रसिद्ध लेखक आहेत. मातीची सावली, मरणात खरोखर जग हसते हे कथासंग्रह लेखकांचे प्रसिद्ध आहेत. मोझेसची काठी हा लघुकथा संग्रह, रक्त नव्हे प्रेम हवे हा बालकथा संग्रह, बायबलमधील व्यक्ती याला जीवन ऐसे नाव हे अनुवादित लेखन लेखकांचे प्रसिद्ध आहेत. विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून सातत्याने कथा व ललित लेखन लेखकांनी लिहिलेले आहेत आणि ते लेखन त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. हा झाला लेखक स्टॅनली गोन्साल्विस यांचा जीवन परिचय. जर तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. आता आपण या पाठाचा संक्षिप्त आशय जाणून घेऊया. हा जो पाठ आहे तो वाडवळी या बोलीभाषेत लिहिलेली ही एक कथा आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचे वर्णन ह्या पाठामध्ये केलेले आहे. म्हणजेच या पाठामध्ये फरसू नावाच्या एका व्यक्तीचा परिचय आपल्याला लेखकांनी करून दिलेला आहे आणि फरसूच्या ह्या व्यक्ती चरित्राच्या आजूबाजूला हा पूर्ण पाठ आपल्याला पाहायला मिळतो. प्रस्तुत पाठ जो आहे तो मातीची सावली ह्या कथासंग्रहातून घेण्यात आलेला आहे. हा झाला पाठाचा संक्षिप्त आशय. आता आपण पाठाला सुरुवात करूया. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरभरीत बोटं त्यानं गुळगुळीत पायरीवरून फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. उठा जरा, आत जाऊन बसा, सुनेचा आवाज आला. दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला. त्याच्या पायांची हाड कडकडली. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन बसले तरी सून डाफरायची. डाफरणे म्हणजे रागवणे किंवा ओरडणे. खेकसन अंगावरती ओरडतात की नाही त्याला आपण डाफरणे असे म्हणतो. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढी जुनी सवय. दारातच चिंचेचं पुराणं झाड होतं. पुराणं म्हणजे फार प्राचीन किंवा जुनं. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कौलांच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. तर बघा, ह्या 2 परिच्छेदामध्ये आपल्याला फरसूचं व्यक्तिमत्व थोडं थोडं फुलायला लागलेलं आहे. एकंदरीतच फरसूचा आता वय झालेला आहे. तो अगोदर खेडेगावामध्ये राहत होता, पण आता वय झाल्या कारणाने आणि त्याच्याबरोबर सोबत कोणी नसल्या कारणाने त्याच्या मुलाच्या घरी तो आलेला आहे आणि त्या वेळेस त्याच्या गावाकडच्या ज्या सवयी होत्या त्या ह्या नवीन वातावरणाशी जुळवून घेताना त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटत होत्या. की बघा, आपल्या ज्या काही जुन्या सवयी असतात त्या काही लगेचच्या लगेच आपण बदलू शकत नाहीत आणि वयस्क किंवा वृद्ध माणसांना ह्या सवयी बदलायला फार वेळ लागतो. एकतर त्यांचं पूर्ण जीवन, पूर्ण आयुष्य त्यांनी वेगळ्या वातावरणामध्ये जगलेलं असतं आणि जेव्हा कधी त्यांना असा वेगळा परिवेशमध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटल्यावरती त्यांना थोडा अवघड जातं हे. तर तेच फरसूच्या बाबतीत इथे झाल्याचं आपल्याला समजत आहे की तो त्याच्या मुलाच्या घरी आलेला आहे आणि जेव्हा त्याला गावच्या घरी किंवा त्याच्या पायऱ्यावरती अंगणामध्ये वगैरे असे मोकळ्या वातावरणामध्ये मोकळ्या पद्धतीने बसायची सवय होती. पण आता तुम्हाला माहिती असते की शहरामध्ये जागा कमी असते आणि तिकडचं वातावरण पण पूर्ण वेगळं असतं. तो तिथे पायरीवर बसलेला आहे फरसू पाय ओढून आणि त्याच्या त्या गुळगुळीत पायरीवरून त्याचे ते हात कसे सांगितलेले खरभरीत बोटं झालेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की कष्ट केल्यानंतर दिवस रात्र
मेहनत केल्यामुळे ते हात कसे होतात, एकदम खरबडीत होतात. तर तसंच त्याचं हात खरबडीत झालेले आणि त्याने त्या गुळगुळीत पायरीवरून जेव्हा ते हात फिरवले आणि नंतर तो नेहमीच्या सवयीप्रमाणे पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून आभाळाकडे बघत बसला. पण हीच गोष्ट त्याच्या सुनेला आवडली नसावी, म्हणून त्याने उठा जरा आणि आत जाऊन बसा असं सांगत जरा ओरडूनच सांगितलं. डाफरण्याच्या भाषेमध्येच ती आपल्या सासऱ्याबरोबर बोलली होती. आणि मग त्यावेळेस सुनेच्या ह्या आदेशाचं पालन करत फरसू त्या दरवाजाच्या चौकटीला धरून उभा राहतो. पण आता वय झाल्या कारणाने पटकन त्याच्या पायाची हाडं कडकड असा आवाज करून मोडली गेली आणि आतल्या खोलीत जाऊन तो गुबगुबीत खुर्चीवरती बसला. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे शहरामध्ये कसं फर्निचर वगैरे एकदम स्टायलिश असतं, नवीन आधुनिक पद्धतीचं असतं. आणि त्याच पद्धतीचं कदाचित त्याच्या घरामध्ये मुलाच्या घरामध्ये गुबगुबीत अशी ती खुर्ची होती, बलूनसारखी फुगलेली वगैरे. पण त्या खुर्चीवरती बसताना फरसूला फार अवघडल्यासारखं वाटायचं होतं. पायवर घेऊन बसले तर सून रागवेल. आता त्या गावाकडच्या लोकांना असं पाय जास्त वेळ खुर्चीवर बसून पाय खाली सोडून बसायला जमत नाही. त्यांना कसं मांडी घालून बसायची वगैरे सवय असते. तर त्याला तशा प्रकारचं बसणं त्याला ठाऊक नव्हतं. आणि मग त्याला त्यावेळेस त्याच्या गावाकडची आठवण येते आणि तो कशा पद्धतीने त्याच्या सवयी होत्या त्याचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे की जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची आणि तेवढीच त्याची ती जुनी सवय होती. आणि त्याबरोबर घराच्या त्या अंगणाच्या दारामध्ये जुनं चिंचेचं खूप प्राचीन असं झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली जे काही मडकं, मातीचं जे काही माठ किंवा मडकं ठेवायचं, त्यामुळे त्या पाण्यात कसं गारवा असायचा आणि तो थंडावा पूर्ण त्या चिंचेच्या झाडाची पानं सतत हलत असायची, वारा येत असायचा. त्यामुळे मडक्यातलं पाणीसुद्धा एकदम थंडगार असायचं आणि घरसुद्धा एकदम हवेशीर होतं, थंड असं वातावरण तिकडे असायचं. आणि ज्याप्रमाणे आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. आता इथे बघा, चिंचेच्या त्या झाडाच्या सावलीला लेखकाने आईच्या पदराची सावली सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना जर रस्त्याने जात असताना ऊन लागत असेल तर आई काय करते, आपल्या पदर सावली म्हणून त्याला पकडते जेणेकरून मुलाला ऊन लागणार नाही. म्हणजेच आईच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ह्या सगळ्या दिसून येत असतात. तसंच मग म्हणजे आईचा आपल्याला फार आधार असतो मुलांना. त्याचप्रमाणे ते चिंचेचं झाड म्हणजे फरसूच्या कुटुंबाचं एक आधारच होतं. आणि त्या जुनं किंवा प्राचीन ते झाड असल्याकारणानं एक वेगळ्या प्रकारची ओढ किंवा प्रेम फरसूलासुद्धा त्या चिंचेच्या झाडाबद्दल जाणवत होती. आणि ज्याप्रमाणे आईचा आपल्या जीवनाला आधार असतो त्याचप्रमाणे त्या चिंचेच्या झाडाची सावली किंवा त्या प्राचीन झाडाने अजूनपर्यंत त्यांच्या अनेक पिढ्यांनी ते झाड पाहिलेलं होतं आणि त्याप्रमाणेच आईच्या आधाराप्रमाणे ते चिंचेच्या झाडाचा आधार फरसूला त्यावेळेस वाटत होता, जाणवत होता. आणि मग तिथे लेखक पुढे वर्णन करतो की मंगलोरी कौलांच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं त्या झाडाच्या पानांमुळे घरामध्ये पूर्ण फिरत असायचं. रात्री जेवण खावण आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. आता इथे वर्णन करून सांगितलेलं आहे की पुढचं त्याला आठवत आहेत सगळे प्रसंग की रात्रीचं जेवण झाल्यानंतर आबू आणि तो फार उशिरापर्यंत त्या चिंचेच्या झाडाच्या ज्या काही मुळं असायचे, फांदे असायचे, तिथे जाऊन बसायचे. पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायचं. तर बघा, हे ग्रामीण संस्कृतीचं वर्णन आहे आणि कशा रीतीने निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तिकडचे लोक आपलं पूर्ण जीवन जगत असतात आणि ते जीवन अत्यंत सुखावं असं असतं की पानांच्या त्या पानांमधून सुद्धा ते चंद्राचं, चांदण्यांचं लख्ख असं प्रकाश पाहायला मिळायचं आणि त्यांच्यामध्ये फरसूच्या आणि आबूच्या छानपैकी गप्पा रंगायच्या. गुरं, ढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं असे अनेक विषय असायचे. आता तुम्हाला माहिती आहे की गावाकडच्या लोकांना गप्पा मारायचं असतील तर विषयांची कमतरता नसते. कधीमधी इनूस मास्तर यायचे, पेपरात येणाऱ्या बातम्या त्या सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवल फरसू व आबू मोठ्या नवलाईने ऐकायचे. मग बघा, जेव्हा गावामध्ये बऱ्याचशा अशा जिव्हाळ्याच्या लोकांबरोबर असा संबंध येत असतो की कोणी 2-3 माणसं जर बसलेली असेल तर गावाची इतर माणसंसुद्धा तिथे गोळा होऊन येणार आणि सगळ्या मस्तपैकी गप्पा वगैरे मारणार. तर जेव्हा
फरसू आणि आबू त्या चिंचेच्या झाडाखाली बसून गप्पा मारायचे रात्रीच्या त्या चांदण्याच्या लख्ख प्रकाशामध्ये. त्यावेळेसच मग इनूस नावाचे मास्तर तिकडे यायचे आणि ते पेपरामधल्या त्यांना बातम्या सगळे सांगायचे. मग अमेरिकेत कुठे काय झालेलं आहे हे सगळ्या गोष्टी फरसू आणि आबू फार मोठ्या आश्चर्याने किंवा नवलाईने ऐकत होते. पुढे लेखक सांगत आहेत की चिंचेला पाला खूप गोळा व्हायचा. चिंचेचा पाला म्हणजेच झाडाची पानं खाली पडायची. मग सुकलेला जो पाचोळा असायचा तो पडायचा तो वेगळा आणि कधी कधी हिरवी दाट असलेली पानंसुद्धा खाली पडायची. मग हा चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या लेखी ते सारं खत होतं. पान जमा करून तो वाडीत टाकायचा. या एका झाडाने त्याच्या जमिनीला कशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणावं लागलं नाही. मग आता बघा इथे फरसूला आपल्या सगळ्या त्या पूर्वीच्या गोष्टी आठवत आहेत. एक एक करून सगळं चित्र त्याच्या नजरेसमोर उभं राहत आहेत. तेव्हा तो म्हणतो की हा चिंचेच्या झाडाचा पाला पाचोळा खूप गोळा व्हायचा. तर तुम्हाला माहिती आहे की जिथे झाड असतं त्या झाडाखाली एवढा काही तो पानांचा कचरा आपण त्याला म्हणतो. शहरी भाषेमध्ये आपल्याला ते आवडत नाही, आपण त्याला कचरा म्हणतो, की तो कचरा सगळा गोळा व्हायचा. पण इथे फरसूसाठी तो पाला पाचोळा असायचा आणि तो काय करायचा, तो फेकून नाही द्यायचा. तो पाला पाचोळा सगळा झाडायचा, गोळा करायचा आणि एक विशिष्ट ठिकाणी त्याने एक खड्डा तयार केलेला असेल किंवा एक जागा विशिष्ट प्रकारची तयार केलेली असेल आणि तिथे जाऊन तो सगळा तो पाला पाचोळा जमा करायचा. का जमा करायचा? कारण की त्याला माहिती होतं की हा सुकलेले पानं जे आहेत ते आपण शेतामध्ये खत म्हणून वापरू शकतो. आणि तो नेहमी फरसू मग त्या सुकलेल्या पानांचं खत तयार करायचा आणि तो त्याच्या जमिनीमध्ये ते खत टाकायचं. म्हणून पुढे म्हटलेलं आहे की ह्या एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणावं लागत नाही. आता तुम्ही बघत असता की शेतकऱ्यांना त्यांची जमीन सुपीक बनवायची असेल, चांगली कसदार बनवायची असेल तर दरवर्षी त्यांना त्या जमिनीची मशागत करावी लागते. ती जमीन नांगरावी लागते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खतं टाकावे लागतात. आता आपण बघतो खतांचे अनेक प्रकार असतात. काही खतं जी असतात ती नैसर्गिक असतात आणि काही खतं असतात ती कृत्रिम असतात. नैसर्गिक खतामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. मग बघा तुम्ही पाहिलेलं असेल शेणखत असतं, गांडूळ खत असतात की नाही. तर हे खत बनवण्याचे पण विशिष्ट प्रकार असतात. जे शेणखत असतं ते काय केलं जातं, जनावरांचे म्हणजे गाई, बैल, म्हशींचे सगळे जे शेण असतात ते काय, किंवा मग बकरी वगैरे असतात त्यांच्या लेंड्यासुद्धा खत म्हणून वापरतात. तर ते एक विशिष्ट ठिकाणी शेतकरी काय करत असतो, ते हे सगळे शेण वगैरे गोळा करत असतो आणि तो तिथे साठवत असतो. आणि मग ते सगळं खत साठवल्यानंतर मग जेव्हा शेतीची मशागत करायची वेळ येते तेव्हा ते खत पूर्ण शेतामध्ये टाकलं जातं, पसरवलं जातं आणि मग त्यावरती पुढचं पीक घेतलं जातं. जेणेकरून हे नैसर्गिक खतामुळे मातीची सुपीकता वाढते आणि काळी माती अशी छानपैकी कसदार होते आणि त्यामुळे पिकांचं उत्पन्नसुद्धा छान येतं. पण आता अधिकतर शेतकरी अशा प्रकारचं नैसर्गिक गांडूळ खत पण तुम्हाला माहिती असेल, ऐकलं असेल की गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत ह्या प्रकारचे खतांची नावं तुम्ही ऐकलेले असतील, पाहिलेली सुद्धा असतील. की गांडूळ खतं म्हणजे बघा तिथे विशिष्ट प्रकारचे एखाद्या जागेवरती ते गांडूळ निर्मिती केले जातात आणि मग ते गांडूळ वगैरे त्यांचे जे काही विष्ठा वगैरे असतं त्या मातीमध्ये टाकत असतात आणि ती माती मग आपण त्या शेतामध्ये टाकतो. आता ह्या गांडूळ तुम्हाला माहिती आहे की गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. कारण की तो जी मातीतली जी काही किडे मकोडे वगैरे असतात ते खात असतात. कीटक, छोटे छोटे जीवजंतूंना ते खातात आणि त्यामुळे ते मातीतील नको असलेले अनावश्यक असे कीटकांचा नाश करतो आणि त्याबरोबरच जमिनीची जी माती असते ती सुपीक करायचा प्रयत्न करत असतो गांडूळ. म्हणून ते गांडूळ खत वगैरे वापरलं जातं. पण आज अधिकतर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्यामुळे ते खत फार कमी प्रमाणामध्ये वापरतात आणि फवारणी वगैरे करत असताना जंतुनाशक, कीटकनाशक वगैरे असे फवारणी करतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपण अधिक मोठ्या जास्त प्रमाणामध्ये ह्या जंतुनाशक किंवा कीटकनाशकांचा उपयोग केल्यामुळे जमिनीवरती सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत असतो. मातीवरती सुद्धा त्याचा
परिणाम होत असतो आणि त्यामुळेच शेतकरी आज पाहतात की आपण जास्तीत जास्त अशा प्रकारचं खत वापरायचा प्रयत्न करत असतात जेणेकरून ते नैसर्गिक खत असतं आणि त्याच्यामुळे जमिनीची प्रत चांगली राहते, मातीची प्रत चांगली राहते आणि त्या जमिनीमध्ये किंवा त्या मातीमध्ये घेणारे जे काही उत्पन्न असेल ते सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे येईल असं जास्तीत जास्त शेतकरी विचार करत असतात. तर इथे जे आपल्याला वर्णन वाचायला मिळत आहे तर त्याच्यामध्ये ह्या पाठातील जो प्रमुख व्यक्ती आहे त्याने काय केलेला आहे, चिंचेचा पाला जो त्याच्या झाडाचा जमा व्हायचा तो एका ठिकाणी वाडीत टाकून जमा करायचा आणि तो शेतामध्ये खत म्हणून वापरायचा. मग अशा रीतीने त्याला अजूनपर्यंत कधीच खत हे विकत घ्यावं लागलं नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी खत विकत घ्यावं लागतं, पण ह्या चिंचेच्या झाडाने त्याला जसं आईच्या पदरासारखा आधार दिलेला होता तर त्याचे ह्या चिंचेच्या झाडाचे त्याला भरपूर उपयोग होत होते. म्हणून त्याने तिथे आईच्या पदरासारखी सावली आपल्याला ह्या शब्दामध्ये जे चिंचेच्या झाडाचं वर्णन इथे फरसूने केलेलं आहे. म्हणून फरसू इथे आपल्याला सांगत आहे की त्याला कधीच आयुष्यामध्ये त्याच्या शेतामध्ये वापरण्यासाठी खताची विकत घेण्याची आवश्यकता पडली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या ह्या भागामध्ये आपण फरसू ह्या गावाकडील एका व्यक्तीचं जीवनात आलेले अनुभव आपण अभ्यासत आहोत की कशा रीतीने त्याला आपल्या गावची आठवण येत आहे आणि तो त्या आठवणीमध्ये कसा मग्न झालेला आहे याचा आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. यापुढील परिच्छेदामधून आपल्याला फरसूचा जीवन परिचय, त्याच्या जीवनामध्ये आलेले कटू आणि चांगले अनुभव यांचा अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.